इतका पौष्टिक हा केक आणि झटपट होतो आणि खायला खूप पौष्टिक आहे. तर चला मग लागूया रेसिपीला. मी आम्रपाली रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इतका टेस्टी, न कोणतेही साहित्य मार्केटपेक्षा न आणता घरगुती साहित्यातून हा मी बनवला आज केक आणि खरोखर खूपच टेस्टी झाला. मुलांनाही आवडला आणि खायला तर लगेच 2 मिनिटात हा केक फस्त झाला खाऊन. तर मग चला, मी आम्रपाली. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला मात्र लाईक नक्की करा. एका पातेल्यात गूळ घेतला मी, 3 वाटी गूळ घेतला आणि खिसून आणि थोडंसं पाणी टाकून आता पाक बनवून घेऊया. 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आता गुळाचं पाणी थंड थोडं झालं की यामध्ये आपण हे चाळणीने गाळून घेतलं. आता हे मिक्स करून घेऊया. झटपट होते, न कोणतेही साहित्य जास्त, घरी जे अवेलेबल आहे त्यातूनच होतं. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. आता आषाढ महिना चालू आहे, तर असं गोडधोड खायला खूप आवडतं आणि खाल्लंच पाहिजे आषाढ महिन्यामध्ये. तूपही घेतलं आणि तूपही मिक्स करून घेतलं, घरगुती तूप घेतलं. आता हे दोन्ही जिन्नस आपण छान असे मिक्स करून घ्यायचं. खरोखर न कोणताही रंग टाकता खायला चवीला इतका टेस्ट मला वाटलंही नव्हतं. इतका टेस्टी हा केक होईल. छान असा बॅटर बनवून घेतलं. यामध्ये थोडंसं दूध आणि हे जिन्नस आता छान मिक्स करून घेऊया. काहीतरी आगळं वेगळं चविष्ट, जिभेला असं खूप खायला आवडतं चविष्ट. तर मग म्हणलं चला आज करून बघूया मुलांना केक. तर केला, त्यांना खूप आवडला. खरोखर खूपच झटपट होतो आणि खायला खूप पौष्टिक आहे बरं का. गव्हाच्या पिठापासून बनवला आहे. आता हे मिश्रण आपण थोडंसं घट्टसर झालं आहे. आता हे आपण मिश्रण मिक्सरला थोडंसं एकजीव बनवून घेणार आहोत. जास्त पाणीही नाही न जास्तही कोणतेच न साहित्य लागत. फक्त गूळ, तूप आणि थोडंसं बेकिंग सोडा किंवा इनो खायचा, तेही टाकू शकता. नाही टाकला तरीही हा केक छान फुगतो. आता मी थोडंसं पाणी आणि हे मिश्रण असं बारीक मिक्सरला करून घेतलं एकजीव. छान बॅटर तयार झालेलं आहे. 5 ते 10 मिनिट असं बाजूला झाकून ठेवून द्यायचं. आता यामध्ये मी थोडंसं अर्धा चम्मच इतपत थोडं जास्त सोडा टाकलेला आहे. बेकिंग पावडर टाकून घेतलं आणि आता हे मिक्स करून घेऊया. यामध्ये मी इलायचीही नाही घातली आणि बडीशोपही नाही, कारण की केकची चव वेगळीच असते आणि ती म्हणजे तूप आणि गूळ याची अशी खमंग अशी छान सुगंधित चविष्ट या केकला चव येते. त्यामुळे अजिबात न बडीशोप न इलायची. हां, ड्रायफ्रूट्स टाकू शकता. मी इथे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत. आता दोन्ही भांड्याला मी बॅटर लावून घेतलं, तेल टाकून घेतलं, भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि बॅटर झाकून ठेवलं भांड्यामध्ये. आता हे बॅटर आपण यामध्ये थोडं थोडं ॲड करून घेणार आहोत. 5 ते 10 मिनिट झाकून ठेवून द्यायचं बाजूला. आता हे थोडं थोडं मी दोन्ही भांड्यामध्ये टाकून घेते. खूपच टेस्टी असा मऊ लुसलुशीत हा केक तयार होतो. तुम्ही एकदा नक्की करा आणि कमेंटमध्ये